आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता ही आज धाड पडलेली आहे। याच्या आधी नोटीस देखील रवींद्र वायकरांना गेली होती आणि उद्या 12 आमदार अपात्रते प्रकरणासंदर्भातला निकाल देखील येणार आहे आणि तत्पूर्वीची ही कारवाई राजकीय रंग या सगळ्याला दिला जातोय। उद्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष आपला निकाल जाहीर करणार आहेत। ते वेगळं प्रकरण आहे, पण महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून आपण बघितलं की शिवसेना युबीटी, त्यावेळेसची शिवसेना आणि आता शिवसेना युबीटी, काँग्रेस एनसीपी विरुद्ध भाजप आणि त्यात या केंद्रीय तपास यंत्रणा वेळोवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा आरोप करण्यात येत होता की केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणला जातो आहे। याच यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं असे आरोप अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार या सगळ्यांनी, संजय राऊत पासून या सर्व नेत्यांपासून सगळेजण आरोप करतायत की या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होतोय। अलीकडच्या काळात आपण बघितलं तर रवींद्र वायकर हे सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यातल्या तपास यंत्रणांच्या रडारवर होते। अडचणी वाढल्या होत्या, या प्रकरणी त्यांनी कोर्टातही धाव घेतली होती, समन्सही त्यांना इश्यू झाली होती चौकशीला येण्यासंदर्भात, तपासात सहकार्य करण्यासंदर्भात। पण आताची जी माहिती मिळते आहे, सकाळी 8:30च्या सुमारास ईडीचं पथक पोहोचलेलं आहे रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी आणि सध्या कागदपत्रांची तपासणी केली जाते आहे, एकूण चौकशी केली जाते आहे। अधिक या प्रकरणी माहिती मिळेल, स्पष्टता होईल थोड्याच वेळात, पण साधारण 2 तास झालेले आहेत आणि एकूण आपण ईडीची या आधीची कारवाई बघितली, खूप मोठा वेळ, जवळपास कधी 24 तास आणि त्याहून अधिक काळ ही हा तपास त्या निवासस्थानी चालतो। कागदपत्र ताब्यात घेतली जातात, त्यानंतर पुन्हा ज्यांच्यावर आरोप असतात त्यांना चौकशीसाठी बोलवलं जातं। तर त्यामुळे आता पाहावं लागेल की एकूण किती काळ ही त्यांच्या निवासस्थानी कारवाई चालते। पण नक्कीच वायकर आणि त्यांचे कुटुंबीय हे सध्या तणावात असतील किंवा एकूणच काय त्यांची मानसिक परिस्थिती असेल, पण त्यांच्यावर जे वेळोवेळी आरोप झाले, विशेषतः भाजपच्या माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्या प्रकरणांचा पाठपुरावा आणि तक्रारी ईडी आणि पोलीस तपास यंत्रणांकडे केलेले आहेत। त्यामुळे आता त्यातून काय निष्पन्न होतं हेही पाहणं गरजेचं आहे। ईडीचे पथक आणखी काही कठोर कारवाई रवींद्र वायकर यावर करतात का, त्यांना ताब्यात घेतलं जातं का, किंवा पुढे आणखी चौकशीचं समन्स येतं का। पण आज दिवसभरात जी कारवाई होते त्यावर ईडीचं पुढचं पाऊल ठरेल की नेमकं या प्रकरणात काय करायचं आहे। पण नेमक्या कुठच्या प्रकरणात ही सध्या कारवाई होते आहे। मातोश्री हॉटेल्स, माफ करा, मातोश्री सप्ततारांकित हॉटेल्सचं प्रकरण आहे की 19 बंगल्यांचा जो सतत उल्लेख केला जातो किरीट सोमय्यांकडून, किंवा जमिनींचा प्रकरणाचा काही संबंध आहे, या सगळ्या बाबी तपासून पाहाव्या लागतील। पण सध्या तरी जी माहिती मिळते त्यानुसार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी कारवाई सुरू आहे। नक्कीच दिनेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। कृष्णा सोनारवाडकर आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण अधिक माहिती सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कृष्णा, याआधी डिसेंबरमध्ये सुद्धा वायकरांची ईडीकडून चौकशी झालेली आहे आणि आज थेट ईडीची धाड। वृषाली, आपण पाहतोय की रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचं प्रकरण हे प्रलंबित आहे आणि मुंबई पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये चौकशी केलेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये तो गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच मुंबई पोलिसांच्या गुन्ह्याच्या आधारावरती ईडीनं वायकर यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला होता। जे मुंबई महानगरपालिकेचं मैदान आहे ते त्याच्या बळकावून त्याच्यावरती हॉटेल बनवण्याचा प्रयत्न रवींद्र वायकर यांनी केलेला होता आणि त्यामध्ये बऱ्याच डॉक्युमेंट्सची किंवा कागदपत्रांची फोर्जरी करण्यात आलेली होती, बनावट कागदपत्र तयार करण्यात आलेली होती, असाही आरोप करण्यात आलेला होता। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सातत्यानं मुंबई पोलिसांकडे त्याचबरोबर ईडीकडे या संदर्भात पाठपुरावा केलेला होता आणि या संदर्भात ईडीकडून आणि मुंबई पोलिसांकडून समांतर तपास जो आहे तो या प्रकरणामध्ये केला जात होता आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरीतल्या निवासस्थानी ईडीचं पथक पोहोचलेलं आहे आणि सध्या छापेमारीची ही सगळी कारवाई जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते आहे। मात्र रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित एकूण 2 प्रकरणं आहेत। एक तर जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचं प्रकरण आहे जे मुंबई पोलिसांनी दाखल केलेलं होतं आणि दुसरं एक मागच्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून
जे अलिबागमध्ये कोर्लई गावामध्ये 19 बंगल्यांचा उल्लेख केला जातो, ठाकरे घराण्यावरती आरोप केले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा रवींद्र वायकर यांचं नाव सातत्यानं घेतलं जात होतं. मात्र जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये ही रेड जी आहे ती ईडीची सुरू असल्याची माहिती जी आहे ती कुठल्यातरी सूत्रांकडून मिळते आहे. ईडीचं पथक पोहोचलेलं आहे, त्यामुळे कदाचित दिवसभर ही छापेमारीची कारवाई सुरू राहू शकते. मात्र वायकर यांच्याकडून अधिकृत अजून तशा पद्धतीचा कुठलाही रिप्लाय किंवा कुठलंही संभाषण जे आहे ते आतापर्यंत मिळालेलं नाहीये. मात्र ईडीचं पथक हे सध्या वायकर यांच्या घरी आहे आणि छापेमारीची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते. पहिल्यांदा मुंबई पोलिसांच्या तपासादरम्यान आपण पाहिलं रवींद्र वायकर यांना चौकशीला बोलावण्यात आलेलं होतं आणि आता ईडीनं सुद्धा ही सगळी कारवाईची जी काही कारवाई आहे ती सुरू केलेली आहे. त्यामुळे दिवसभरामध्ये काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत